कर्जत तालुक्यातील पाणी टंचाई तीव्र, 21 गावे वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा, 12 टँकर कार्यरत। कर्जत तालुक्यातील वाढत्या उष्मामुळे पाणी टंचाई गंभीर बनली असून ग्रामीण व आदिवासी भागातील जलस्रोत कोरडे पडू लागले आहेत। त्यामुळे सध्या तालुक्यातील 21 गावे आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी ही माहिती दिली। दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात उल्हास, चिल्लार, कोशी सह अनेक नद्या व उपनद्या कोरड्या पडल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। जलजीवन मिशन अंतर्गत अनेक योजना निधी अभावी रखडल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे। प्रशासनाने डिसेंबर 2025 मध्ये पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला होता। त्यानुसार तालुक्यातील 20 गावे व 39 आदिवासी वाड्या पाणी टंचाईग्रस्त घोषित करण्यात आल्या आहेत। सध्या 12 शासकीय टँकरद्वारे आशाने, कोशाने, पळसधरी, धामणीसह अनेक गावांना पाणी पुरवठा सुरू होत आहे। प्रत्येक टँकरची क्षमता 14,000 लिटर इतकी आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई चालू आहे। त्यामध्ये 13 वाड्यांनी 13 गाव आणि 7 वाड्या यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा चालू आहे। तसेच माझी शासनाला विनंती आहे की अजूनही तालुक्यामध्ये 25 ते 30 वाडी आणि गाव यामध्ये समाविष्ट करावे आणि त्यांना सुद्धा टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा। म्हणून मी आदिवासी संघटनेचा कार्यकर्ता गणेश पारधी आपणास विनंती करत आहे की असं न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू आणि तीव्र आंदोलन करू। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।